नमस्ते मित्रांनो, आज आपण कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली त्याच्याबद्दल आज डिटेलमध्ये सगळं नोटिफिकेशन पाहणार आहोत। तर सर याच्यामध्ये फॉर्म भरायचा का? कालही मी RCFचं ज्यावेळेस नोटिफिकेशन बनवत होतो तर बरेच जण मला विचारत होते, सर एवढ्या कमी जागा आहेत RCFच्या, माझं क्वालिफिकेशन बसतं, MBA पण आहे आणि BSc ॲग्री पण आहे, तर मग हे भरू का फॉर्म? तर त्याच्यामुळे मी त्याला त्यावेळेस पण रिझल्ट सांगितले होते की कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जसं की जेवढ्या जागा आलेल्या असतील, जे काही जागा असतील 120 110 या जागेपैकी मागच्या वेळेस जे पेपर झालता 90 जागेसाठी त्याच्यापैकी 2 जण महाराष्ट्रातून सिलेक्ट आहे आणि ते दोन्ही इथून आहेत। त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म 100% भरा, सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, कारण महाराष्ट्रातून जेवढे सिलेक्ट आहे ते इथून आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, RCFमध्ये जेवढे सिलेक्ट आहेत ती इथून आहेत। त्याच्यामुळे हे फॉर्म सोडू नका, कारण हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्ट आहे। तुम्हाला असं काहीच नाही की बाबा ह्यो प्रायव्हेट जॉब आहे। बऱ्याच जणांना असं वाटत असतं की CCI हे प्रायव्हेट जॉब असू शकतो, तर प्रायव्हेट जॉब नाही आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येतं पा। तर ही जी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल तर हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे पा, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मिनिस्ट्री, टेक्स्टाईल मिनिस्ट्री ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये पा। आता याच्या पुढे गेल्यानंतर नेमकी इलिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाहिजेत की कॅन्डिडेट कोणता कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो। तर इथं ज्यावेळेस तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच ॲप्लिकेशन द्यावं लागणार आहे, ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकेशन नाही आहे। मोड ऑफ ॲप्लिकेशन पा, कुठून आपण अप्लाय करू शकतो, कोणती वेबसाईट आहे सर? तर इथं सरळ दिलेली पा, मेन्शन केलेली मोड ऑफ ॲप्लिकेशन www.cotcorp.org.in पा। कॉटन कॉर्पोरेशनची वेबसाईट आहे पा, www कॉटन कॉर्पोरेशन, ते फक्त शॉर्टमध्ये दिले COTCORP.org.in या वेबसाईटवरती जायचं आणि तिथून तुम्ही काय करू शकतात, ॲप्लिकेशन टाकू शकतात। पुढे गेल्यानंतर मग याच्या इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला माहीत पाहिजे, कधीपासून हे फॉर्म सुरुवात होते आणि लास्ट डेट कधी पा। तर जी ओपनिंग डेट असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी, तर ही कालपासूनच सुरुवात झाली, म्हणजे 12 तारखेपासूनच सुरुवात झाली, 12/6/2024ला सुरुवात आहे। आणि क्लोजिंग डेट जी असणार आहे, म्हणजे तुमची शेवटची जी डेट असणार आहे ही 2/7/2024 हे लक्षात ठेवा। 12/6/2024 ही तुमची सुरुवात आहे फॉर्म भरायचे आणि 2/7/2024 ही लास्ट डेट असणार आहे, हे लक्षात ठेवा, लास्ट डेट असणार आहे। पुढे गेल्यानंतर जर समजा तुम्ही हेल्प फॅसिलिटी इन केस एनी प्रॉब्लेम, जर तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकतात, तिथं कॉन्टॅक्ट करू शकतात पा त्यांना। पुढे गेल्यानंतर मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पेपरला हे काय नसणार आहे, तुमचे तिथं वापरता येणार नाहीत पा। पुढं नेमकी कोणकोणत्या तुमच्या जागा आलेल्या आहेत, डिटेल पोस्ट आपल्याला पाहिजेत, आपल्याला फक्त ॲग्रिकल्चरच्या बाबतीत पाहिजे आहे पा, कारण याच्यावरचा डिटेल बाकीचे जे कोर्स जे काय पोस्ट असतील त्याच्याबरोबर आकाश सर जे असतील ते आकाश सर व्हिडिओ बनवतील। आपल्याला फक्त स्पेसिफिकली ॲग्रिकल्चर पाहिजे की ॲग्रिकल्चरवाले कुठं अप्लाय करू शकतात। पहिले असिस्टंट मॅनेजर लीगलसाठी पण आहे, असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेजसाठी पण आहे। तर पा इथं आपल्या जागा येतात पा, पहिले 3 नंबरची पोस्ट 103, त्याचा कोड आहे पा पोस्टचा, मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग पा। आता इथं जागा किती आहेत, तर इथं जागा आहेत 10 आहे सर। किती जागा आहेत? 10 आहे। त्याच्यामध्ये तुमचं SCला 2, OBCला 3, EWSला 1, URला म्हणजे तुमच्या ओपन कॅटेगरीसाठी 4 आहेत पा। आता पुढं गेल्यानंतर याला नेमकी क्वालिफिकेशन काय, तर याला क्वालिफिकेशन आहे MBA जर तुमचं असेल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आणि किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट इक्विव्हॅलंट टू MBA। आता लक्षात ठेवा, मला हे सरांनी सांगितले की आपला एक स्टुडंट होता पा, इक्विव्हॅलंट MBA हे ज्यावेळेस तुम्ही डिग्री ज्यावेळेस तुम्ही लिहून नेताल कॉलेजकडून त्याच वेळेस ते ॲक्सेप्ट केलं जाईल, हे लक्षात ठेवा। इक्विव्हॅलंट जर असेल तिथं दुसरी डिग्री तुमची जे इथं दिलं आहे तेच तुमचं असलं पाहिजे, जरी तुमची इक्विव्हॅलंट याच्याबरोबर जर असेल तर फॉर्म भरू नका, हे स्पष्ट सांगतो। कारण आपला स्टुडंट होता, ते आपले जे काही सुजय विखे होते त्यांच्याकडून ते टेक्स्टाईल मिनिस्टरकडे गेलेले ते, तर तिथं जाऊन सुद्धा त्यांची नोकरी गेलेली, जॉईनिंग त्यांची कॅन्सल केलेली। त्याच्यामुळे इक्विव्हॅलंटला पाहू नका, आपल्याला जे दिलं आहे MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि ॲग्रिकल्चर, जर तुमचं MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये असेल तर तुम्ही तिथं फॉर्म भरा। बाकीचं जर इक्विव्हॅलंट ते शब्द देतात तिथं इक्विव्हॅलंट टू MBA, परंतु तिथं ते ॲक्सेप्ट करत नाही, नंतर आपला पश्चाताप होतो पा।
तर ही पोस्ट लक्षात ठेवा, ही तुमची MBA इन ॲग्री बिझनेससाठी पहा. नंतर आपल्याला महत्त्वाची पोस्ट ती म्हणजे जी 105 नंबरची त्याचा कोड असेल त्या पोस्टचा, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पहा. मागच्या वर्षी पण जागा आल्या पहा. ह्याच्या जागा पहा 112 आहेत. जागा किती आहेत? 112 आहेत. खाली दिलेलं आहे पहा SC साठी किती वगैरे. SC साठी 18, ST 9, OBC 32, EWS 11, UR म्हणजेच ओपनसाठी 42 जागा आहेत पहा. आता याच्या पुढे गेल्यानंतर याला नेमकी क्वालिफिकेशन काय लागतं सर, तर याला BSc ॲग्रिकल्चर नंतर तुम्हाला त्या BSc ॲग्रिकल्चरमध्ये ओपन कॅटेगरी जर असेल, OBC असेल, EWS असेल तर 50% कमीत कमी असले पाहिजेत. आणि जर तुम्ही SC STचे आणि PH जर असेल, हँडिकॅप असताल तुम्ही, तर हे 45% तुम्हाला कमीत कमी असले पाहिजेत. फक्त BSc ॲग्री लागते. BSc ॲग्री फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲग्रिगेट 50% आपल्याला हे लक्षात ठेवायचं. पुढं हे 112 जागा आहेत, लक्षात ठेवा 112. पुढे गेल्यानंतर 106 कोड नंबर आहे पहा त्यांचा त्या पोस्टचा, ज्युनियर असिस्टंट जनरल. ज्युनियर असिस्टंट हीच पोस्ट आहे. जनरलमध्ये 14 जागा आहेत. त्याच्यापैकी SC 3, ST 1, OBC 5, EWS 2 आणि URचे किती आहेत? 3 आहेत जागा. याच्यासाठी काय लागतं, तर याच्यासाठी क्वालिफिकेशन BSc ॲग्रिकल्चर लागतं. तीच तिथं अट घातलेली आहे की 50% OBC, EWS आणि त्याच्यानंतर ओपन, त्याच्यानंतर 45% तुमचे हँडिकॅप, त्याच्यानंतर तुमचं SC ST या लोकांसाठी किती लागते? 45% तिथं लागतात पहा. तर हे आपल्याला 3 पोस्ट आहेत लक्षात ठेवायच्या BSc ॲग्रिकल्चरसाठी. आणि जर समजा BSc ॲग्रिकल्चरसाठी 2, ह्या 112 आणि ह्या 14, आणि त्याच्यानंतर तुमचं हे जे तुमचे मॅनेजमेंट ट्रेनिंग असेल, याला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये MBA पाहिजे. तुम्ही जर समजा फक्त BSc ॲग्री असेल तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. BSc ॲग्री जर असेल तर तुम्हाला ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट जनरल याच पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सर ह्या ॲट अ टाईम 2 पोस्टला मी अप्लाय करू शकतो, तेही पुढं आहे, तेही सांगतो. तर या पोस्ट होत्या पहा आपल्याला ॲग्रीच्या बेसिसवरती ह्या 2 पोस्ट आहेत पहा. जर तुमचं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट MBA असेल, MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, तर याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात पहा. पुढे गेल्यानंतर अजून काय महत्त्वाचं या ॲडमध्ये ते म्हणजे इथं पहा त्यांनी इम्पॉर्टंट नोट फॉर EWS इकॉनॉमी विकर सेक्शनसाठी 10% ऑफ वॅकन्सीज इज रिझर्व फॉर द, हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही. इथं पुढे गेल्यानंतर ते डिसॅबिलिटीचं दिलेलं आहे पहा. पुढं अजून सर्व्हिस कंडिशन स्केल कसा असेल सर, पगार कसा असेल. पगार आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 3 आहेत. त्याच्यातली एक MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे, ती सुद्धा आपल्या बऱ्यापैकी पोरांना लागू होणार नाही. ज्याचं झालं असेल त्यांना मार्केटिंगमध्ये जर तुमचं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असेल MBA, त्यांचं 30,000 ते तुमचं 30,000पासून 1,20,000पर्यंत तुम्हाला पगार असणार. आणि आपले जे BSc ॲग्रिकल्चर स्पेशल त्याच्यासाठी जे हिरवं केलेलं आहे पहा, हिरव्या कलरमध्ये दिसते, ते म्हणजे ती दुसरी पोस्ट कोणती आहे? ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. याचं जे पगार असेल 22,000पासून तुमचं 90,000पर्यंत तुमचं तिथं पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी अजून एक पोस्ट आहे BSc ॲग्रिकल्चरवर, ज्युनियर असिस्टंट जनरल, जी 22,000पासून 90,000पर्यंत तुमचं तिथं पेमेंट असणार आहे पहा. नंतर याचा प्रोबेशन पिरियड असणार आहे का, तर असणार आहे. जेवढे काही सिलेक्ट होतील प्रोबेशन पिरियडसाठी म्हणजे फायनल सिलेक्शन होईल त्यांना 12 महिन्याचं म्हणजे 1 वर्षाचं तिथं काय असणार आहे? प्रोबेशन पिरियड असणार आहे. 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड तिथं असणार आहे पहा. पुढे गेल्यानंतर सर्व्हिस बॉन्ड, इथं बॉन्ड आहे का सर, तर बॉन्ड आहे. काल जसं तुम्ही RCFला पण बॉन्ड पाहिला तसं आजही बॉन्ड आहे. तर लक्षात ठेवायचं बॉन्ड कितीचा आहे सर, तर बॉन्ड आहे तुमचा 3 वर्षाचा बॉन्ड असणार आहे. म्हणजेच तुम्हाला नोकरी करायची लागले, तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये जर नोकरी सोडायची असेल तर 3 महिन्याचं बेसिक पेमेंट तुम्हाला तिथं द्यावं लागणार आहे. बेसिक पेमेंट 3 महिन्याचं बेसिक पेमेंट तिथं जमा करावं लागेल. 3 वर्षाच्या आत जर समजा तुम्ही ही नोकरी सोडली तर 3 वर्षाचा तुमचा बॉन्ड असेल आणि त्याच्यामध्ये 3 महिन्याचं तुमचं काय असणार आहे? बेसिक पेमेंट इथं जमा करून घेतलं जाईल पहा.
3 वर्षानंतर सर मी जर जॉब सोडला तर तिथं कुठलेही पैसे भरायची जरूरत लागणार नाही. 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते बॉन्डची रक्कम म्हणजेच 3 महिन्याचं बेसिक पेमेंट तिथं भरावं लागणार. नंतर कोणकोणते इलिजिबल कॅन्डिडेट, आता आपण पाहिलं की याच्यामध्ये लक्षात ठेवा वयाची अट महत्त्वाची आहे. वयाची अट ती इंडियन सिटीजन पाहिजे, या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर याच्यामध्ये मिनिमम एज जे हे मिनिमम एज ऑफ ए कॅन्डिडेट ॲप्लाईंग फॉर एनी पोस्ट, कोणत्याही पोस्टला तुम्ही ॲप्लाय करा तर मिनिमम 18 वर्ष तुमचं वय पाहिजे. 18 वर्ष किंवा अबाव ॲज ऑन द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. 18 वर्षाच्या पुढं कमीत कमी तुमचं वय 18 आणि 18च्या पुढं पाहिजे. मग मॅक्झिममचा क्रायटेरिया किती, मिनिममचा मला माहीत कळलं की 18चा तिथं तो मुलगा किंवा मुलगी पाहिजे. जर तुम्ही इथं पोस्ट आपल्या कोणत्या महत्त्वाच्या ॲग्रीच्या ॲग्रीच्या मी इथं दिलेल्या आहेत ॲग्रीच्या पोस्ट आपल्यासाठी ज्या 3 आहे, म्हणजे एक तर सोडून द्यायची कारण तिथं MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे. जे आपल्याला महत्त्वाच्या पोस्ट आहेत ॲग्रिकल्चरसाठी त्या कोणत्या आहेत तर त्या आहेत ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट जनरल. ज्युनियर असिस्टंट जनरल यांना जी वयाची अट आहे यांना वयाची अट आहे जवळपास जे काही तुमची ॲडव्हर्टाईज आली ऑन द डेट ऑफ ए ॲडव्हर्टाईज याच्यामध्ये SC STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल, त्याच्यानंतर 3 वर्षाचं OBCला असेल इथं, आणि त्याच्यानंतर तुमचं PWDला तुमचं 10 वर्षाचं इथं रिलॅक्सेशन असेल रिलॅक्सेशन असेल. तर इथं त्यांनी गोष्टी रिलॅक्सेशनच्या केलेल्या आहेत रिलॅक्सेशनच्या. तर रिलॅक्सेशन आपल्याला इथं किती आहे शेड्यूल किंवा SC STला तुमचं 5 वर्षाचं आहे त्याच्यानंतर बॅकवर्ड OBCसाठी असेल तर 3 वर्षाचं, त्याच्यानंतर डिसॅबिलिटी असेल तर 10 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅन असेल तर 3 वर्षाचं आफ्टर द डिडक्शन ऑफ मिलिटरी आता हे झालं वयाची अट. वयाची अट मॅक्सिमम वयाची अट किती आहे तर मी तुम्हाला सांगायचं विसरलो, मिनिमम हे 18 पाहिजे आणि मॅक्सिमम तुमचं 30 पाहिजे. मॅक्सिमम 30 पाहिजे. तिथून 30 कुठपर्यंत पाहिजे जेव्हा डेट आली म्हणजे ॲडव्हर्टाईज काल आली तर कालपर्यंत 30 वर्ष तुमचं तिथपर्यंत पाहिजे. 30च्या पुढे एक दिवस जरी गेला त्या डेटच्या नंतर तुम्ही एक दिवस जर समजा 30 वर्ष होऊन गेले आणि 30 वर्षांनी एक दिवस असला तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. मिनिमम 18 मॅक्सिमम 30 आणि जर तुम्ही त्याच्यात OBC असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, SC ST असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि तुमचं डिसॅबिलिटी जर असेल तर 10 वर्षाचं तिथं तुम्हाला रिलॅक्सेशन भेटून जाईल. पुढं गेल्यानंतर अजून आपल्या ॲग्रीच्या दृष्टीने ॲग्रीच्या दृष्टीने अजून ॲप्लिकेशन फी किती सर सांगा. ॲप्लिकेशन फी तर याच्यामध्ये जनरल EWS OBC यांच्यासाठी जी फी असणार आहे ती 1000 रुपयांनी. याच कारणामुळे मुलं फॉर्म भरत नाही. 1000 रुपये फी 1000 सर 1000 भरायचे, मुंबईला जायचं, त्याच्यानंतर जागा 110 कोण लढणार एवढ्या याच्यात. तर बाबांनो याच्यात सिलेक्शन आपण दिलेले आहेत, मुलं झालेले आहेत, तर तुम्ही पण होऊ शकतात त्याच्यामुळे फॉर्म भरायचं. तर याच्यामध्ये 1000 रुपये तुमची फी असेल 1000 रुपये, त्याच्यानंतर 500 अशी टोटल तुमची 1500 फी असेल 1500. कोणासाठी जनरल EWS OBC 1000 रुपये तुमची ॲप्लिकेशन फी आहे आणि चार्जेस 500 रुपये तिथं लागलेले आहेत SC ST एक सर्व्हिसमॅन PWD यांच्यासाठी ॲप्लिकेशन फी नसणार आहे, परंतु तिथं चार्जेस 500 लागतात म्हणून तुमची टोटल फी किती आहे 500 रुपये 500 रुपये. ओपन EWS OBC 1500 रुपये, SC ST एक सर्व्हिसमॅन PWD हे 500 रुपये पुढे गेल्यानंतर अजून आपल्याला काय महत्त्वाचं आहे, अजून आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतील त्याच्यानंतर हाऊ टू ॲप्लाय कसं करायचं सर. आत्ताच मी सांगितलं एक वेबसाईट आहे www.cotcorp.org.in या वेबसाईटवरती जायचं. व्हिजिट केल्यानंतर तिथं रिक्रुटमेंट एक तुम्हाला कॉलम दिसेल, रिक्रुटमेंट हे कॉलम दिसेल या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला तिथं एक स्लाईड ओपन होईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ओपन झाल्यानंतर 12/6/2024 पासून हे सुरू झालेलं आहे. क्लोज डेट असणारे 2/7/2024. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. मग त्याच्यानंतर तिथं जी डिटेल असेल ती भरत जा. मेल आय डी आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हे अतिशय व्यवस्थित टाका, कारण सगळ्या गोष्टी त्याच्यावरतीच येणार आहे त्याच्यावरतीच येणार आहे. हे झालं तुमचं ॲप्लिकेशन कसं करायचं. या वेबसाईटवरती जायचं, रिक्रुटमेंट हे कॉलम ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुमचे डेट्स जे काय तुमचं रजिस्ट्रेशनमध्ये माहिती विचारलेली ती फिलअप करायची आणि शेवटी पेमेंट करून टाकायचं.
अजून काय महत्त्वाचं आहे या ॲडमध्ये, हां एक्झामिनेशन सेंटर कोणते असतील, सेंटर सेंटर्स हे सिटीज दिले तो काय करणार, हे पण करणार नाही, सिटीज म्हणजे जे सेंटर आहेत ते दिलेत. आपल्याला महत्त्वाचे सेंटर कोणते आहेत इथं आपल्यासाठी, तर मुंबई आणि नवी मुंबई हे दोनच सेंटर महाराष्ट्रात आहे, बाकी सगळे बाहेर आहेत. जे नांदेड साईडचे असतील, लातूर साईडचे असतील त्यांना हैदराबाद जवळ आहे, ते हैदराबादला जाऊ शकतात. नंतर नवी दिल्ली वगैरे हे सगळे बाहेरचे आहेत, आपल्यासाठी फक्त जवळ मुंबई आणि नवी मुंबई असे सेंटर तुमचे आहेत या पेपर. म्हणूनच तर फॉर्म भरत नाही, लांब पेपर आहे, जागा कमी आहे, जागा तुमच्या फॉर्मची फी पण जास्त आहे. तर हे झाले तुमचे सेंटर. पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली फॉर वन पोस्ट. लक्षात ठेवा, हेच डाऊट होता बऱ्याच जणांचा की सर मी मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का. नाही, तुम्ही जर समजा ज्या पोस्टसाठी अप्लाय करताल, शक्यतो BSc ॲग्रिकल्चर असेल तर BSc ॲग्रिकल्चर 112 जागा आहेत, तिथं अप्लाय करा. वाटलंच तर त्याच्या खाली दुसरी एक पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट जनरल, त्यालाही अप्लाय करू शकतात. या दोन्हीपैकीच एका याच्यावर अप्लाय करा. BSc ॲग्रिकल्चर मुलांनी लक्षात ठेवा, BSc ॲग्रिकल्चर लागतं तिथं. BSc ॲग्रिकल्चर दिलेलं आहे पा तिथं, ॲग्रिकल्चर बाकीचं दिलेलं नाही आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, तुम्हाला एकाच पोस्टला तिथं अप्लाय करता येते. मल्टिपल पोस्टसाठी जर अप्लाय केलं तर ते रिजेक्ट होईल. जो तुमचा मल्टिपल अप्लाय दिलं आहे आणि जो सगळ्यात शेवट तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जे शेवट रजिस्ट्रेशन ज्या फॉर्म पोस्टसाठी केलं असेल त्याच पोस्टसाठी तो अर्ज राहील, बाकीचे सगळे रिजेक्ट होतील. पुढं एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स स्टिप्युलेटेड अबाव द शुड बी ॲज ऑन डेट ॲडव्हर्टाइजमेंट. तुमची एजची लिमिट किती आहे, 18 मिनिमम आहे, मॅक्सिमम 30 आहे. त्याच्यात एक तुमचं रिलॅक्सेशन 3 वर्ष OBC, 5 वर्ष तुमचं कसं SC ST आणि PWD याच्यासाठी वाढ, आणि 3 वर्ष तुमचं कशासाठी आहे तर हे OBCसाठी. तर हे रिलॅक्सेशन लक्षात ठेवा. ॲडव्हर्टाईजची डेट म्हणजेच तुमच्या ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज आली त्या दिवशी तुमचं फायनल एज 30 असलं पाहिजे मॅक्सिमम पा. पुढे गेल्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे, कॅन्डिडेट्स ऑलरेडी वर्किंग इन गव्हर्मेंट जर समजा जॉब तुमच्याकडे असेल किंवा सेमी गव्हर्मेंट असेल, PSU सेक्टरमध्ये काम करत असेल तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तिथं लागतं. म्हणजेच तुम्हाला NOC कंपल्सरी लागेल. लक्षात ठेवा, नाही तर आपण बिना NOCचेच तिथं जातोय तर आपल्याला ते रिजेक्ट करतात पा. पुढे गेल्यानंतर मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज प्रिस्क्राईब्ड फॉर कॉम्प्युटर बेस्ड. जी काही तुमची एक्झाम होईल तर ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे डिफरंट कॅटेगरीजसाठी. तर याच्यामध्ये जे काही तुमचं मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज म्हणजे मिनिमम मार्क लागतील जेव्हा तुम्ही पेपर देताल, तर त्या पेपरमध्ये मिनिमम मार्क किती पाहिजेत. तर जर तुम्ही ओपन EWS जर असताल, OBC असताल तर यांच्यासाठी मिनिमम 40% पडले पाहिजेत मार्क. म्हणजे जर 100 मार्काचा पेपर असेल 40 मार्क तुमचे तिथं असले पाहिजेत, 40 मार्क तिथं असले पाहिजेत. SC ST PWD एक सर्व्हिसमॅन जर असेल तर 35% तुम्हाला तिथं कमीत कमी पडले पाहिजेत, मिनिमम मार्क तिथं पडले पाहिजेत इथं. पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट्स नीड नॉट सबमिट सेंड ॲट एनी ॲड्रेस ॲप्लिकेशन प्रिंटआउट्स ऑर एनी सर्टिफिकेट ऑर कॉपीज देअर ऑफ ॲट द टाईम ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. कुठल्याही प्रकारचं ॲड्रेस वगैरे सेंड तिथं करायचं नाही आहे. पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं काय काय ते पाहू. चेंज इन जॉब प्रोफाईल आणि पोस्टिंग. द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी पोस्टेड इन डिफरंट कॉटन ग्रोईंग एरियाज अक्रॉस द इंडिया. तुमची पोस्ट जी असेल ते अक्रॉस इंडिया असणार आहे. इन केस ऑफ ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग विल बी इन रुरल अँड रिमोट एरिया. त्यांनी हे पण मेन्शन केलं आहे, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ज्याच्या जास्त जागा आहेत यांची पोस्टिंग ही रुरल रिमोट एरियासुद्धा असू शकते. द कॅन्डिडेट्स कॅन बी पोस्टेड इन एनी ऑफ द ऑफिसेस इन इंडिया. कुठल्याही ऑफिसमध्ये इंडियामधल्या CCIच्या तुम्हाला पाठवू शकतात. द मॅनेजमेंट ऑल्सो रिझर्व द राईट्स इज चेंज द जॉब प्रोफाईल ऑफ द कॅन्डिडेट अँड डिस्क्रिप्शन ॲट द एनी टाईम. कुठल्याही तुमचे जे जॉब प्रोफाईल असेल ते बदलू शकतात, त्याचे राईट्स त्यांच्याकडे आहेत. पुढं गेल्यानंतर जे काही तुमचं सेक्शन नेम क्वेश्चन्स पहा, ही कशासाठी आहे, जे काही तुमचं असिस्टंट मॅनेजरसाठी हा सिलेबस आहे. नंतर पुढे गेल्यानंतर अजून आपल्याला जे महत्त्वाचं आहे ॲग्रीसाठी ते पहा. आपली पोस्ट कोणती आहे, जी की जर समजा तुमची MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असेल तर त्याच्यासाठी हा सिलेबस आहे पहा.
त्याच्यानंतर पहिलं इंग्लिश, त्याच्यानंतर तुमचं रिझनिंग, त्याच्यानंतर क्वांट आणि त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि सब्जेक्ट नॉलेज जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट नॉलेजमध्ये हे पहा ॲग्रिकल्चर, फूड पॉलिसी, ॲग्रिकल्चर फायनान्स वगैरे असं गेलेले आहेत. त्याचे 60 क्वेश्चन्स असतील आणि तुमचे बाकीचे 15-15 क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे 15-15-15 25 मार्कला तुमचे क्वेश्चन्स असतील. 45 क्वेश्चन्स पहा, 60 क्वेश्चन तुमचे सब्जेक्ट नॉलेजवरती असेल. आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते पाहूया ॲग्रिकल्चरच्या बाबतीत. ॲग्रिकल्चरचं कुठं आहे पहा, आपली पोस्ट कोणती होती, आपली पोस्ट ॲग्रिकल्चरची आपली पोस्ट आली पहा, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. या पोस्टसाठी आपले ॲग्रिकल्चरचे मुलं ॲप्लाय करणार आहेत. तर याच्यामध्ये पेपर विल बी 5 पार्ट्स विथ 120 ऑब्जेक्टिव्ह. 5 पार्टमध्ये असेल, त्याच्यामध्ये 120 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. इथं सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर लक्षात ठेवा तुमचे 120 क्वेश्चन्स असतील, 120 क्वेश्चन टोटल, 120 मिनिट्स असतील आणि त्याच्यानंतर तुमचं 0.25 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, तर आहे. लक्षात ठेवा आहे. जर एक क्वेश्चन चुकला तर 0.25 मार्क, 1/4. आता याच्यासाठी काय काय, तर हे बघा, जनरल इंग्लिश म्हणजे इंग्लिश आहे. नंतर इंग्लिशमध्ये पण काय काय ते पण दिलेलं आहे पहा, इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्याचे किती क्वेश्चन असतील, 15 क्वेश्चन्स असतील. नंतर युनिट दुसरा म्हणजे 2 नंबरचं सेक्शन हे रिझनिंगचं असेल. हे इंग्लिश, त्याच्यानंतर रिझनिंग हे किती आहे, 15 क्वेश्चन 15 मार्कला असणार, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला. नंतर तिसरं युनिट म्हणजे नंतर क्वांट, तिसरा सेक्शन 15 क्वेश्चन असतील 15 मार्क्ससाठी. नंतर 5वा जो सेक्शन असेल तुमचा हा जनरल नॉलेज म्हणजे GK, जनरल नॉलेज. त्याच्यामध्ये पण काय काय दिलं ते पहा, इंडियन जिओग्राफी, इंडियन ट्रेड, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, वर्ल्ड इंडिया, वर्ल्ड आणि इंडियाचं करणं, सायंटिफिक रिसर्च, अवॉर्ड, स्पोर्ट्स, वर्ल्ड जिओग्राफी. हे 15 क्वेश्चन्स असतील 15 मार्कला. म्हणजे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GK हे तुमचं 15-15 मार्कला जवळपास 60 मार्कला तिथं असेल, 60 मार्कला. आणि राहिलेले 60 मार्क, टोटल 120 आहे, राहिलेले 60 मार्क कशात असतील, तर राहिलेले 60 मार्क असतील सब्जेक्ट नॉलेजवरती. त्याच्यामध्ये काय काय असणार, त्याच्यामध्ये पहा 60 क्वेश्चन्स असतील 60 मार्कला. पहा 60 क्वेश्चन 60 मार्कला. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, मार्केटिंग, ट्रेड प्रॅक्टिसेस, फार्म पॉवर मशिनरी म्हणजे आपलं इंजिनिअरिंग पहा, ॲग्रिकल्चर, एंटोमॉलॉजी, आपलं एंटोमॉलॉजी. पुढे गेल्यानंतर क्रॉप पेस्ट अँड देअर मॅनेजमेंट म्हणजेच एंटोमॉलॉजीचा पार्ट आहे पहा. ॲग्रिकल्चर, मायक्रोबायोलॉजी, सॉईल मायक्रोबायोलॉजी हे विषय असणार आहे पहा तिथं. अजून काय असणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचं प्रिन्सिपल ऑफ ॲग्रिकल्चर, ॲग्रोनॉमी, त्याच्यानंतर फील्ड क्रॉप्स असतील तुमचे, वीड मॅनेजमेंट, ऑर्गॅनिक फार्मिंग, डायमेन्शन ऑफ ॲग्रिकल्चर फार्मिंग, कॉटन प्रोक्रुपमेंट. लक्षात ठेवा हा एक नवीन पॉईंट आहे कॉटनच्या बाबतीत. कॉटनची प्रोक्रुपमेंट, कॉटन एरिया, प्रोडक्शन, यील्ड, कॉटन सिनेरिओ बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवलला आणि त्याच्यानंतर इंडिया लेवलला सगळं डिटेल तुम्हाला कॉटनबद्दल माहीत असलं पाहिजे. एरिया, प्रोडक्शन, यील्ड, वर्ल्ड आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट हे दोन्ही पण माहीत असलं पाहिजे पहा. त्याच्यानंतर ही झाली पहिली पोस्टला आपले BSc ॲग्रिकल्चरवाले ॲप्लाय करू शकतात. दुसरी पोस्ट आहे सर BSc ॲग्रिकल्चरवाले, ती कोणते, ज्युनियर असिस्टंट जनरल पहा. याचे सुद्धा 120 क्वेश्चन्स असतील, त्याच्यानंतर 120 मिनिट असतील आणि त्याच्यानंतर 0.25 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार, निगेटिव्ह मार्किंग. आता याच्यामध्ये क्वांट आहे, याच्यामध्ये क्वांट आहे हे सॉरी इंग्लिश पहिला, नंतर तुमचा रिझनिंग, नंतर क्वांट, नंतर तुमचं GK. सेम 15-15-15-15 क्वेश्चन 15 मार्क, एकूण 60 मार्क हे टोटल झाले पहा. हे किती झाले, 60 मार्क. राहिलेले 60 मार्क, टोटल 120 मार्क आहे, 120 क्वेश्चन आहे. राहिलेले 60 क्वेश्चन आणि 60 मार्क हे तुमच्या सब्जेक्ट नॉलेजसाठी असेल. तर सब्जेक्ट नॉलेजसाठी 60 क्वेश्चन्स असतील आणि सब्जेक्ट नॉलेजसाठी 60 क्वेश्चन आणि 60 तुमचे मार्क्स असणार आहे पहा. मग याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा कोणता पार्ट असणार सर, ॲग्रिकल्चर मार्केटिंग असेल, त्याच्यानंतर ट्रेड प्रॅक्टिस. सेम आपला वरचाच सिलेबस आहे पहा, जो तुमचा ज्युनियर एक्झिक्युटिव्हचा आहे तोच इथं सिलेबस तुम्हाला, जो की पोस्ट कोणती तुमची ही जी पोस्ट असेल या पोस्टसाठी म्हणजे ज्युनियर असिस्टंटसाठी सुद्धा इथं तुम्हाला तोच सिलेबस दिलेला आहे पहा. त्याच्यात काहीच नाही, फक्त इथं अजून एक ॲड झालं आहे. तर याच्यामध्ये काय ॲड झालं आहे, फील्ड क्रॉप्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ॲड झालं आहे आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन एक ॲड झालेलं आहे पहा. बाकी सगळा सिलेबस सेम आहे. बाकीचं अकाउंट्स वगैरे आपल्याला काही गरज नाही, आपण जेवढं ॲग्रीचं महत्त्वाचं होतं ते गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत पहा. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी बाकीच्या दिलेल्या आहेत. असं सगळं नोटिफिकेशन होतं. काय काय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, 3 पोस्टसाठी, 3 पैकी पण 2 BSc ॲग्रिकल्चर. BSc ॲग्रिकल्चर लक्षात ठेवा, BSc ॲग्रिकल्चर
हे 2 पोस्टसाठी ॲप्लाय करू शकतात. एक म्हणजे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्यानंतर तुमचं ज्युनियर असिस्टंट जनरल. 120 मार्कचा पेपर असेल. 60 मार्क तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जी के. 60 क्वेश्चन 60 मार्क. आणि 60 क्वेश्चन्स तुमचे कशाचे असतील? 60 क्वेश्चन असेल सब्जेक्ट नॉलेज, म्हणजेच तुमचं जे काही ॲग्रिकल्चर असेल ते पहा. याच्यामध्ये जे पॉईंट्स तुम्हाला जे सांगितलेले आहेत पहा, तिथं ते पॉईंट्स लक्षात ठेवा. इकडं सुद्धा तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश सेम पॅटर्न तोच आहे पहा. वयाची अट किती सर? 18 मिनिमम, मॅक्सिमम 30. OBC 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, 3 वर्षाचं रिलॅक्सेशन. त्याच्यानंतर तुमचं SC ST जर असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन पहा. 18 मिनिमम, मॅक्सिमम ओपनसाठी 30 आहे पहा. नंतर याच्यासाठी फॉर्म फी किती आहे? तर 1,500 फॉर्म फी पहा. कोणासाठी? EWS, EWS, त्याच्यानंतर मला वाटतं OBC साठी पण OBC आणि त्याच्यानंतर ओपन 1,500. SC ST साठी इथं फक्त चार्जेस असेल. SC ST आणि PWD यांच्यासाठी 500 रुपये चार्ज असेल, म्हणजे ती एकटी 500 रुपये फक्त फी असणार पहा. हे जे महत्त्वाचे पॉईंट्स होते. सेंटर कुठं असेल? 2च सेंटर आहे, मुंबई आणि त्याच्यानंतर नवी मुंबई. बस एवढेच सेंटर पहा. सर फॉर्म भरायचा का? मी अगोदर स्टार्ट करताना सांगितलंय, आपण सिलेक्शन दिलेले 2 महाराष्ट्रात 2च आहेत, ते दोन्ही इथूनच आहेत. दुसरं RCFला पण फॉर्म जे बसत असतील भरायचा का? तेही काल मी सांगितलंय. 4 सिलेक्शन इथून आहेत 12 पैकी, आणि जे 2 झाले तिथून, जे महाराष्ट्रातून 2च आहेत ते दोन्ही इथून आहेत. म्हणून आपलं सिलेक्शन होऊ शकतं 100%. फक्त आपल्याला फॉर्म भरायचा आहे. सिलेबस तोच आहे, पहा ना सिलेबस. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GK आणि नंतर तुमचं ॲग्री. सेम सिलेबस आहे ना जो आपण स्टडी करतो. तर फॉर्म 100% भरायचा आहे. तर 100% फॉर्म भरल्यानंतर पेपरला जायचं आहे. नुसता फॉर्म नाही भरायचा, मुंबईला जायचं, पेपर देऊन यायचं मस्तपैकी. त्याच्यानंतर पेपर दिल्यानंतर लगेच इंटरव्ह्यू वगैरे नाही, सिंगल पेपर आहे पहा. त्याच्यामुळे चान्सेस जास्त आहेत, फॉर्म कमी येतील, कारण फॉर्मची फी जास्त आहे, सेंटर लांब आहे, जागा कमी आहेत. तुमच्या 112 आहेत मला वाटतं त्या जागा आहे ना, 112. आणि ह्या 112 आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या मला असं वाटतं. आणि ह्या तुमच्या जनरल असिस्टंट जनरलच्या, ज्युनियर असिस्टंट जनरलच्या 14 जागा आहेत पहा. तर इथं आपल्याला वॅकन्सीज आहेत. तर आपण ते फॉर्म भरू शकतो. 100% पेपरला जायचं आहे आणि पेपरला गेल्यानंतर चांगल्यापैकी पेपर द्यायचं, सिलेक्शन होईल असं. ठीक आहे. फॉर्मची डेट पण सांगितलेली आहे की तुम्हाला फॉर्मची डेट शेवट किती असणार आहे? 2/7/2024 आणि 12 म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे आणि 2 तारखेला तुमचं फॉर्मची डेट शेवट असणार आहे पहा, शेवट असणार. ठीक आहे. मागच्याच 15 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता टेंटेटिव्ह डेटसाठी CCI साठी. त्याच्यामध्ये एक जण विचारलं होतं की बॅच आल्यानंतर ॲड आल्यानंतर पाहू. तर आकाश सर आहेत ते. तर आकाश सर जे सांगतात ते बऱ्यापैकी 95 ते 100% खरं निघतं आहे. कारण बँकिंग इंडस्ट्रीमधला बाप म्हटलं जातं त्यांना. तर त्याच्यामुळं जे ते सांगतील त्या गोष्टी बऱ्यापैकी खऱ्या ठरतात. म्हणून विश्वास ठेवायचा, जे नोटिफिकेशन ते म्हणतील येईल तर 100% येऊ शकतं. आत्ता त्यांनी NISC LAO सांगितलं आहे, तर ते 100% येणार आहे. म्हणून ते तिथं तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ बनवला. तर ठीक आहे, थांबूया आपण. हे सगळं नोटिफिकेशन होतं. फॉर्म 100% भरायचं आहे, पेपरला जायचं, सिलेक्शन घेऊन यायचं. ठीक आहे. 112 आणि 14 अशा तुमच्या जागा आहेत. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.